दीपक केळुसकर, श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस, मालाड पूर्व. आपण जे बनवतो ते फोल्डिंग टेबल्स आहेत. गेली 50 वर्षापासून आपला हा व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपमध्ये आपण टेबल्स बनवले. तर आपण बघूया कशा टाईपमध्ये आहेत ते. हे मल्टीपर्पज फोल्डिंग टेबल आहे. आता याच्यामध्ये बघा सिस्टम दिलेलं आहे. इथे तुम्हाला सेफ्टी लॉकिंग सिस्टम आहे. हे अप केलं की असं हे उघडलं जातं. आता आपण ह्याला ऍडजस्टमेंट दिलेलं आहे. पहिला अटॅचमेंट असं लिहिण्यासाठी, म्हणजे ज्या वेळेला टेबलावरती बसतो आपण रायटिंग हा अँगल्स यूज करू शकतो. रीडिंग, ड्रॉइंग, पेंटिंग आणि शेडिंग असे 6 अँगल्स तुम्हाला दिले आहेत. आपण घरामध्ये ऑफिशियल यूज करायचं असेल तर याचे दोन्ही पायशे ओपन करा. म्हणजे हे जर टेबल चहा कॉफी प्यायला, रायटिंग करायला, रीडिंगला, ड्रॉइंगला किंवा पेंटिंगला याचा वापर करता येतो. लहान मोठी दोन्ही मुलं पाय लांब करून किंवा जवळ करून बसू शकतात. म्हणजे मांडी घालण्याचा जो प्रकार आहे तो आपण करू शकतो. त्याला ऍडजस्टमेंट दिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक डिग्री प्रमाणे तुम्ही त्याला वरती खाली करू शकता. तर हे का दिलंय तर ड्रॉइंग आणि स्केचेस वगैरे बनवायला फार बरं पडतं. लहान मुलांना कम्फर्टेबल. आता आपण एक काम करूया, दोन्ही पाय बंद करायचे आणि ह्याला आतमधल्या साईडला ओपन करायचं. जर तुम्ही गांधीजी आणि टिकांच्या काळात गेला तर असे डेस्क होते पेशवेकालीन. हा झाला डेस्क. त्यामुळे हाईट आणि बॉडी प्रमाणे युज करता येतो. जर तुम्ही मोठ्या कोर्टांमध्ये गेला तर अशी छोटी टेबल बनवून त्याच्यावरती ते उभं राहून ते लोक लेक्चरच देत होते किंवा त्यांचे केस हँडल करत होते. तर तशा टाईप मध्ये युज करता येतं. आता याच्यामध्ये एक सिस्टम दिलेलं आहे की दोन्ही पाय बंद करायचे आणि ह्याचा एक पाय ओपन करायचा. हा झाला आपल्याला स्टेप सोडून द्यायचा. पाठीचा कणा, मणक्याचा जो त्रास असतो तो निघून जातो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं डोकं वरती ठेवायचं आणि पाय खाली ठेवायचे आणि नंतर पाय वरती आणि डोकं खाली. त्यामुळे सर्क्युलेशन ऍक्युरेटी होतं. त्यामुळे पाठीचा कणा आणि मणक्याला फार बरं पडतं. त्याच्यामध्ये जे मटेरियल वापरलेलं आहे ते अशा प्रकारचं आहे की हे टोटली इम्पोर्टेड MDF बोर्ड आहे. हा टोटली वॉटरप्रूफ आणि हिटप्रूफ आहे. त्यामुळे तुटणार नाही, खराब होणार नाही, कुजत नाही किंवा सडत नाही. याचे जे कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे ते इको फ्रेंडली कलर्स आहेत. त्यामुळे डोळ्यांना लागत नाही. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये एक आहे की याच्यामध्ये सायझेस आहेत बघा इकडे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला लहान मोठ्या सगळ्या साईजेस दिलेले आहेत. तुम्हाला इंजिनियर, आर्किटेक्चर हो साईज नुसार तुम्हाला मिळू शकतात. आता बाकीच्या वेळेला मिळत नव्हते पण आता वेटिंग लिस्ट चालले त्याच्यामुळे आपण बनवलेले आहेत. त्या टाईप मध्ये करता येतं. याचं जे कॉस्टिंग आहे ते 2800 आहे, ते 2400 ला मिळतं. 2400. आपल्याकडे 1500 पासून स्टार्ट आहे. म्हणजे 1500, त्यानंतर 2400, 2200, 3500 आणि 4500 एवढी साईजेसचे टेबल्स आहेत. मग त्याच्यामध्ये अनेक टेबल्स मी बनवून पण देतो. तुम्हाला जसं पाहिजे त्या टाईप मध्ये बनवता येईल. खूपच छान. त्यानंतर आपलं दुसरं जे टेबल्स आहे त्याला हे अतिशय सुंदर आणि छोटस आहे. त्याच्या खालचा जो बेस आहे तो आपण माइंड स्टील लिहिलेला आहे. ह्याला पावडर कोटेड आणि हार्डिंग केलेलं आहे. वरचा जो भाग आहे तो फायबरचा आहे. आता बहुतेक लोक म्हणतात की आम्हाला लाकडामध्ये बनवून द्या. आम्ही आता शोध चाललाय आपला. तर आता सध्या फायबर मध्ये आहे. दोन्ही पायशे ओपन करायचे आणि ह्याला फक्त जस्ट फुलासारखं बंद करायचं. हा एवढासा छोटासा फोल्ड आहे जो कुठे कॅरी करता येतो. इझी कॅरी आणि इझी मुव्हेबल म्हणतात. याची जी जमिनीपासूनची जी हाईट दिलेली आहे ती 18 इंच आहे. त्यामुळे आपल्याला गुडघे दुखत नाही आणि पाठीचा कणा मणक्याला त्रास होत नाही. दुकानमध्ये, शॉपमध्ये, घरामध्ये, बाल्कनीमध्ये किंवा किचनमध्ये कुठेही वापर करता येतं. मुलांना बसायला उठायला कुठे घेऊन जातं, कार मधनं घेऊन जात येतात. लाईट वेट आहे. त्यामुळे 2 व्हीलर वरनं घेऊन जाऊन मला बाहेर बागेत वगैरे जाऊन बसू शकता. सिनियर सिटीजन आपल्या पिशवीतनं घेऊन जाऊ शकता. याचं जे कॉस्टिंग आहे ते आहे तसं आहे 2200चं. पण डिस्काउंट आहे तुम्हाला ते मिळतं तुम्हाला 1600 रुपयाला. आणि इझिली फोल्ड आणि इझिली मुव्हेबल. त्यानंतर आपलं तिसरं जे प्रोडक्ट आहे ते सुंदर आहे एकदम. आता बघा मी तुम्हाला पहिलं बटन कसं वरती खाली होतं ते दाखवते. हे बटन आहे त्याचं. हे बटन दाबलं की एक घर पुढे चालतं बघा. 4 घर आहेत. त्यामुळे ते दुसरं घर, तिसरं घर आणि चौथं घर. ह्याचा पाचचा जो बेस बनवलेला तो माइंड स्टील आहे, पावडर कोटेड आहे. आणि हा जो वरचा जो आहे तो फायबरचा बनलेला आहे. आता आपण याचा उपयोग बघूया. ह्याच्यामध्ये पहिलं जे ओपन केलेलं आहे त्याच्यामध्ये चहा, कॉफी, नाश्ता, लंच किंवा डिनर घेता येतं. आजारी पेशंटला जेवायला वापरू शकता. लिहिताना जरा उंच असल्यामुळे जरा त्रास होईल. त्यानंतर सेकंड हाईट जी आहे ही टिपॉई आहे. जमिनीपासूनची जी हाईट आहे ही आपल्याला 21 इंच आहे. त्यामुळे चहा, कॉफी, नाश्ता वगैरे हे जे पदार्थ आहेत तुमच्या डायनिंग टेबलचे असतात ते 18 इंचाचे असतात. ते 21 इंचाचे लक्षात ठेवा. तिसरी जी आहे ते सिनियर सिटीजनला जेवायला आणि लहान मुलं अभ्यास करायला. त्यामुळे कम्फर्टेबल तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि चौथी जी हाईट आहे ती तुम्हाला पिकनिक, पार्टी, आउटडोअरला युज करता येतं. आपण लॅपटॉप वगैरे घेऊन बसता येतं. चहा, कॉफी, नाश्ता, लंच वगैरे काही घेता येतं. आणि ऍट अ टाइम 2 माणसं समोर बसू शकतात. त्यामुळे पिकनिक, पार्टी, आउटडोअर कुठेही वापर करता येतं. त्याचप्रमाणे बघा परत प्रत्येकी फोल्ड आहे. छोटासा फोल्ड केला कुठेही घेऊन जाऊ शकता. याचं जे वजन आहे ते 4 किलो आहे. हो, ट्रॅव्हलिंग, आउटडोअर वगैरे कुठेही युज करता येतं. खूपच सुंदर. ह्याची कॉस्टिंग काय दादा? त्याचं ओरिजिनल ते कॉस्टिंग म्हणजे कसं आहे, ओरिजिनल डुप्लिकेट कॉस्टिंग म्हणजे काय तर मार्केटमध्ये 4200 ला पण आहे, 3500 ला पण. आपल्याकडे 2800 रुपयाला पडतं. अरे वा. हो, एकदम स्वस्त आहे. आणि याची 10 वर्षाची गॅरंटी आहे आपली. त्याच्यामध्ये वॉरंटी ठेवलेली आहे. तुम्हाला काय सर्व्हिस लागली तर आपण देतो.
ऑल ओव्हर मुंबई महाराष्ट्रात बाहेर पण आपण सर्व्हिस देतो. काय लागलं तर आपण त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे पार्ट्स पुरवले जातात. कुरिअर चार्जेस कसे तुमच्या? कुरिअर चार्जेस बाहेर असतील तर त्यांना त्यांच्या हिशोबाप्रमाणे लावलं जातं. ओके. कमीत कमी कसे चार्जेस होतील ते आम्ही त्यांनाच विचारून त्यांच्या समोर केलं जातं. आणि तसं पण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी पाठवलंच आहे. MP, UP, बिहार, ओरिसा, कलकत्ता सगळ्या ठिकाणी आपण पाठवतोय. ही सेवा आपली ऑलरेडी आहे सगळ्यांमध्ये. खूपच सुंदर. आता आपलं तिसरं जे प्रोडक्ट आहे ते सुंदर आहे, दिसायला छोटसच आहे पण ते इझिली युज करता येतं. हे पण टेबल आहे बघा. ह्याची जी हाईट दिलेली आहे ना ती जमिनीपासूनची हाईट आहे 30 इंच. आता याचा उपयोग बघा, ह्याचे दोन साईड फायबर बोर्ड्स आहेत. जर त्याला घेतलं आणि ह्याला असं अटॅच केलं, हा झाला टेबल. जमिनीपासूनची जी हाईट आहे ती याची 30 इंच आहे. त्याला डायनिंग टेबल असं म्हटलं जातं. 2x2. तुम्हाला छोटीशी दुकानं असतील घरामध्ये, बाहेर बाल्कनीमध्ये 2x2 टेबल अवेलेबल होत नाही, तर तुम्हाला हे अवेलेबल केलेलं आहे. त्यामुळे 2x2 असल्यामुळे इझिली कॅरी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची जी खालची जी बेस दिलेली आहे ती माइंड स्टील आहे, पावडर कोटेड आणि हार्डिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर याच्या 2 पार्ट्स मध्ये सरळ फोल्ड होतात, त्यामुळे कॅरी करायला खूप चांगलं दिलेलं आहे. इथे तुम्हाला जे 2 होल दाखवलेले आहेत बघा, हे 2 होल मध्ये काय माहिती का, दरवाजाच्या पाठी अडकवता येतो. जागा तेवढी आपली. हो. आणि छोटेस फोल्ड असल्यामुळे इझी कॅरी, इझी मुव्हेबल असं घरामध्ये कुठेही आडवं. तिन्ही टेबल तुम्हाला आडवी करून दाखवलेले आहेत, म्हणजे याला जागा नाही आहे. त्यामुळे नॉर्मली यूज तुम्हाला केलेली आहे त्या टाइप मध्ये आपण युज करू शकतो. खूपच सुंदर. आता आपण पुढे येऊया छोट्या आयटम्स कडे. छोटे नाहीत म्हणजे हेच आमचे मोठे आयटम आहेत असं समजा. याला म्हणतात पेस्ट सेवर हँगर. आपण आपल्या कपाटामध्ये अनेक कपडे असे लावतो. 15 ते 20 कपडे लावले तर कपाटाचा रॉड कपड्याने भरला जातो. बरोबर. आता याच्या आतमध्ये असं लावायचं 8 ते 10 एक साईडने खाली सोडून द्यायचं. त्यामुळे एट अ टाइम्स एका लाईनीमध्ये 10 ते 12 कपडे लावू शकता. शर्ट, पॅन्ट, ट्राउझर, साड्या, ड्रेसेस लावता येतात. घरामध्ये जागा नाही आहे तर बाहेर बाल्कनीमध्ये, खिळ्याला, कुंटीला, भिंतीला कुठे असे लाईनीत अडकवा, म्हणजे एका लाईनीत राहतात. त्यामुळे पावसाच्या वेळेला फार बरं पडतं. दररोजचे कपडे जे वास मारतात ते मारत नाही, कुठे घेऊन जातात. असं हे पॅकेट आहे. हे तुम्हाला 250 रुपयाला पाकिट आहे. याच्यामध्ये 2 पीस असतात. पूर्ण स्टील आहे, त्यामुळे लाईफ टाइम तुम्ही त्याचा वापर करू शकता. हँगर मध्ये दुसरा जो प्रोडक्ट आहे तो सिंगल आणि सोबर आहे. दिसायला बघा कसं आहे, ह्याला 2-4 हॅक लावलेले आहेत. आता ह्याला कुठेही अडकवता येतं, त्यामुळे अशा रीतीने हा आपल्या दिवाळावरती वगैरे अडकू शकता, भिंतीवरती अडकवता येतं, किचनच्या वरती यूज करता येतं. आणि म्हणजे काही अडकवा तुम्ही याला. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ग्रिल असते, स्लायडिंग ग्रिल. त्या ग्रिल वरती लावल्यानंतर तुमच्या पिशव्या म्हणा, शूज म्हणा, काही सुकवायला वगैरे वापर करता येतं. ही त्याची मोठी साईज आहे बघा आणि ही लहान साईज आहे. अशा ह्या 2 साईज आहेत. हो. एक 4चा आहे आणि एक आपल्याला 8चा आहे. तर त्या टाइप मध्ये तुम्हाला त्याचं दिलेलं आहे. खूप छान. त्यानंतर 2 अजून एक महत्वाचे प्रोडक्ट आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे एक मोबाईल, लॅपटॉप आणि मोबाईल आणि टॅब होल्डर आहे. हे अशा रीतीने फोल्डिंग येतं. त्याला असं ऍडजस्टमेंट करता येतं आणि त्याच्यावरती तुम्हाला पाहिजेच असेल तसं आपण त्याच्यावरती मोबाईल ठेवू शकतो. जेव्हा मोबाईल ठेवतो त्याला अँगल्स आहेत बघा, डिग्री आहे, 360 डिग्री मुव्हेबल आहे, त्यामुळे कुठे घेऊन जाते. तर हे हेवी वेटिंग आहे, म्हणजे नॉर्मली टॅब आणि मोबाईल असं दोघांचं कॉम्बिनेशन आहे. त्या टॅब मध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता. ह्याची कॉस्टिंग काय आहे दादा? त्याचं ते कॉस्टिंग आहे असं मार्केटला तुम्हाला 1600 रुपयाला आहे ऑनलाईन वरती. आपल्याकडे हे 800 रुपयाला येतं. आपण एकदम कमीत कमी रेट लावले, त्यामुळे लोक फार मागवतात. आणि हे पूर्ण रिजनेबल रेट आहे, म्हणजे लोकांना परवडेल या रेट मध्ये आहे. येस येस येस. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे हा मोबाईल स्टँड. तुम्ही अनेक मोबाईल स्टँड ऑनलाईन वरती बघता. याचं जे वजन आहे ते 350 ग्रॅम आहे. ते कुठेही ठेवता येतं. आता काय करायचं तर ह्याच्यामध्ये पहिली सिस्टम दिली आहे, तुम्ही याच्यात मोबाईल ठेवून वापरू शकता, टॅब ठेवता येत आणि पुस्तक वाचता येतं. आणि तिसरा जो उपयोग आहे सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे लॅपटॉप साठी. जेव्हा तुम्ही लॅपटॉप याच्यावरती होता त्या आय अँगल मिळतात, त्यामुळे डोळ्यांना त्रास होत नाही, डोळ्यातनं पाणी येत नाही आणि तुम्हाला कोणताही लॅपटॉप याच्यावरती ठेवून वापर करू शकता. मेन म्हणजे लॅपटॉप गरम होणार नाही, हीट करत नाही. तर त्या टाइप मध्ये तुम्ही त्याचा वापर करता येतो. आणि फोल्ड केल्यानंतर इझी मुव्हेबल आणि कुठेही फोल्डिंग घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर आपल्याकडे छोटे जे आयटम्स आहेत त्याच्यात आता जो आलेला आहे तो कुबर दिवा. अशा रीतीचा दिवा आहे. असे एका पॅकेटामध्ये आपल्याकडे 2 पीस दिलेले आहेत तुम्हाला कम्प्लिटली. हे 2 पीस वापरायचे असेल तर 2 पीस वापरा, अथवा एक वापरलं तरी चालेल, असं काही नाहीये. तर बघा याचे क्लिअर 2 पीस येतात. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की याच्यामध्ये फुलवाट टाकायची असेल तर फुलवाट टाका, लांबवत पाहिजे तर लांबवत होता. चांदीची दिवे असतात किंवा सोन्याचे दिवे असतात, कुठच्या दिव्यांमध्ये तुम्ही याला असं अटॅच करायचं. तेल वगैरे असेल तर तेल 8 ते 10 तास जळतं, त्यामुळे तेल त्यानंतर तुपाच्या वाती वगैरे पण लावता येतात. असे आपल्याला दिवा असतो मोठा दिवा, हे आपल्याला खूपच दिवे असतात अशा मोठ्या दिव्यांमध्ये लावता येतं. जुन्या काळातले दिवे आहेत बघा त्याच्यामध्ये लावतात. त्याला वरती पण ठेवा आणि खाली पण ठेवा. उदाहरणार्थ समय असतील तर समयाच्या वरच्या भागावरती तुम्ही ठेवू शकता,
आणि त्या टाइप मध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता. मस्त आहे. हे तुम्हाला 200 रुपयाचं पॅकेट येतं. एका पॅकेटात असे 2 पीस अच्छा, हे 2 पीस 200 रुपये. 200 ला पूर्ण ब्रास आहे ते. ओके. त्यामुळे खराब होत नाही. एका याच्यामध्ये साच्यामध्ये म्हणजे साच्याने बनवलेला नाहीये, तर ते पूर्ण पायपिंग मध्ये ग्रिलने बनवलेलं आहे तुम्हाला. खूपच छान. त्यानंतर आपले आहेत दिवा कढी आणि समई कढी, जे नेहमीप्रमाणे आहे. ओके. हे आपल्याला जसे दिसतात छोटे छोटे, पण ते दिवा कढी आहे. दिवाच्या आतमध्ये लावायचं, 8 ते 10 तास जळतं दिवा, आणि त्यामुळे तेल वगैरे बाहेर पडत नाही, चिकट होत नाही. ते कोणत्याही दिव्यात तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर आहे समई कढी. समईच्या आतमध्ये लावायला बघा, त्याच्या आतमध्ये घ्यायचं अशा रीतीने आणि कुठेही असं अटॅच करायचं. त्यामुळे पाहिजे असेल तसा तुम्ही वात हलणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काही पडत नाही आणि विजत नाही, त्या टाइप मध्ये युज करता येतं. ते अशा टाइप मध्ये आपल्याला दिवा कढी आणि समई कढी आहे. ते सगळे आयटम आहेत बघा. दुसरा कलश म्हणून आहे, कलश कढी, पण सध्या तो आता अवेलेबल नाही आहे माझ्याकडे, संपलेला आहे, ऑफ सीझन चालू आहे म्हणून. बाकी तोही तुमच्याकडे येस कलश कढी अतिशय सुंदर आहे. रांगोळी कढी, कारण रांगोळी डिझाईन हे घर आलं तर आपल्याला रांगोळी तर येणार आहे, दिवे वगैरे लावलेलेच आहेत आपण. आता रांगोळी करूया. रांगोळी करताना काय करायचं, ही अशा रीती डबी असते. या डबीच्या आतमध्ये आपल्याला पाहिजे ती रांगोळी करा आणि त्याच्यावरती फक्त ही डब्यावरती हे झाकण लावा. आता झाकण लावल्यानंतर फक्त एक आहे की टपाटप आपल्याला रांगोळ्या काढता येतात बघा. ही झाली लक्ष्मीची पावलं, आपल्याला हवी तशी काढता येतात. जस्ट फक्त रोल करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष्मीची पावलं निघाली. एखादी डिझाईन आहे तर त्याचं झाकण आपण चेंज करूया आणि आता आपण डिझाईन काढूया. बघा हे बघा, ही अशा रीतीची आहे, त्यामुळे आपल्याला डिझाईन काढता येतं. आता हे प्राजक्ताचं फुल आहे, त्यामुळे चारी बाजूला तुम्ही अशा रीतीने युज करू शकता. टप टप टपाटप आपल्याला रांगोळी करता येते. खूपच सुंदर. 5 मिनिटाच्या आत रांगोळी तिथे मारू शकता. घरामध्ये छोटेसे ठोके असतील, त्या ठोकांवरती जरी तुम्ही याला काढलं तर दिसायला सुंदर दिसणार. मस्त. हा, तर त्याच्या टाइप मध्ये युज करता. त्याचा 6 पीसचा सेट आहे, हा 150 रुपयाला आहे. अच्छा, 6 पीसचा सेट आहे बघा. त्याच्यात 2 डबे आहेत आणि 6 डिझाईन्स आहेत. आम्ही 6 डिझाईन तुम्हाला वेगळंच दिलेले आहे. तुम्हाला असा हा सेट येतो, तर हा सेट घेतला तुम्हाला तर हा सेट पडतो तुम्हाला फक्त 150 रुपयाला. तुमचा मोबाईल नंबर सांगाल का? माझा मोबाईल नंबर आहे 9821112606. ओके. श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस एवढंच आहे. आणि आपल्याला जस्ट हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला घरपोच पाहिजे असतील तर आपण पोस्टाद्वारे पण मागू शकतो. आणि आपण पाहिजे असेल तर माझं मालाडला ऑलरेडी आहेच ऑफिस आणि हे माझं आहे. एक्झिबिशन असेल तर अपडेट होतील तुम्हाला. थँक्यू. धन्यवाद.